40शी नंतर या 8 जागेवर जाणं बंद करा. जर तुमचं वय 35 ते 40च्या जवळपास आहे, तर जीवनाचा अर्धा हिस्सा तुम्ही जगून चुकले आहात आणि आता तो तुमच्यासाठी एक अनुभव बनून गेला आहे. या वयात माणसाला गर्दी नाही, शांती पाहिजे. चला जाणून घेऊया अशा 8 जागा जिथे समजूतदार लोक पुन्हा पुन्हा पाय ठेवत नाही. नंबर 1, हे ते नातं आहे जे तुमच्याकरता आता एक आठवण बनून गेलं आहे. ज्या माणसाबरोबर तुम्ही पूर्ण जीवन जगण्याचं स्वप्न बघितलं होतं, आज तो कोणी दुसऱ्याबरोबर सुखी आहे. वारंवार त्याच्या रस्त्यावर जाणं, त्याची प्रोफाईल बघणं, त्याचे हालचाल विचारणं, रात्री त्याचं लास्ट सीन बघणं किंवा त्याच्या लग्नाचे फोटो बघून स्वतःला दुखवून घेणं हे प्रेम नाही, स्वतःला त्रास करून घेणं आहे. जुने नाते जीवनात कधीच परत येत नाही, परंतु तुमच्या मनाला दुखवून तुमच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा नाश करतात. लक्षात ठेवा, काही दार बंदच चांगले असतात. 2, असे मित्र जे फक्त तुमचे पैसे मोजतात. काही लहानपणीचे मित्र वाढत्या वयाबरोबर मित्र राहत नाही. ते तुमची कमाई, घर, गाडी, स्टेटस याचा हिशोब ठेवायला लागतात. तू किती कमवतो, नवीन गाडी केव्हा घेतली, मुलं कोणत्या शाळेत आहे. तिथे जुन्या आठवणींच्या जागेवर पैसा येऊन जातो. तुलना सुरू होऊ लागते. तिथे कधीच मन लागत नाही. अशा मित्रांशी आणि त्यांच्या मैफिलीशी दूर राहणं बरं, कारण तुलना नेहमी आनंदाचा नाश करून देते. 3, ती जागा जिथे तुमच्या जोडीदाराचा अपमान झाला असेल. जर कोणी तुमच्या नवऱ्याच्या किंवा बायकोचा अपमान करत असेल आणि तुम्ही तिथे चुपचाप बसले असाल, मग हळूहळू तुमचा सन्मान पण कमी होऊ लागतो. जर कोणी नातेवाईक तुमच्या नवऱ्याच्या किंवा बायकोची चेष्टा करतो आणि खोलीत बसलेले सगळे लोक जोरात हसत असतील, त्या दिवशी फक्त त्यांचाच नाही, तुमच्या नात्याचा पण अपमान झाला असतो. अशा जागेवर जाणं टाळा. ते लोक जे नेहमी तुम्हाला तुमच्यातले दोष दाखवतात. काही लोकांना कधीच तुमच्यातले चांगले गुण दिसत नाही, त्यांना फक्त तुमच्या चुकाच दिसतात. तू पहिलेसारखा राहिला नाही, तुझ्या चेहऱ्यावरची चमक गायब झाली, आता तुझं वय दिसायला लागलं. तुम्ही खूप महिन्यानंतर कोणाशी भेटले, त्यांनी तुमचा हालचाल विचारण्याऐवजी तुमच्या वाढलेल्या वजनाकडे बोट दाखवलं. अशा गोष्टी दिसण्यात छोट्या दिसतात, पण आतून माणसाला खूप तोडून टाकतात. जिथे प्रत्येक भेटीनंतर आत्मविश्वास कमी होऊ लागतं, तिथे जाणं बंद करून द्या. 5, अशा प्रत्येक जागेवर जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. 40शी नंतर माणसाला भांडण नाही, शांती पाहिजे. जर कोणत्या जागेवर तुम्हाला सारखं स्वतःला सिद्ध करावं लागत आहे, आपल्या चांगल्या होण्याचं प्रूफ द्यावं लागत आहे, तर समजून जा, तिथे तुमची गरज नाही आहे. शहाणे लोक वाद घालत नाही, ते चुपचाप त्या जागेवरून दूर होऊन जातात, कारण स्वतःचा स्वाभिमान वाचवणं हे कोणत्याही नात्यापेक्षा जास्त गरजेचं असतं. 6, ते नातेवाईक जे फक्त तुमचा वापर करतात. काही नाते रक्ताचे नसतात, माणुसकीचे नसतात, फक्त स्वार्थाचे असतात. जेव्हापर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, तेव्हापर्यंत तुम्ही आपले आहात. ज्या दिवशी तुमचा खिसा रिकामा झाला, त्या दिवसापासून तुमचं महत्त्व संपलं. जेव्हा त्यांना पैसे पाहिजे होते, तेव्हा ते रोज रोज फोन करायचे, पण ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा त्यांच्याजवळ तुम्हाला भेटायला वेळ नव्हता. असे लोक तुम्हाला माणूस नाही, एक शिडी समजतात, म्हणून त्यांच्यापासून लांब राहा. नंबर 7, अशी जागा जिथे लोक तुमचं यश पाहून जळतात. काही लोक तुमच्या पराभवाने दुःखी होत नाही, पण तुमचा विजय त्यांना रात्रभर झोपू देत नाही. तुम्ही परिश्रम करून पुढे वाढतात, तर ते म्हणतील नशीबवान आहे. तुम्ही नवीन गाडी घेतली, तर आनंदी होण्याऐवजी ते म्हणतील वाटतं खूप पैसा येऊन गेला आहे. असे लोक तुमच्या आनंदात सहभागी होत नाही, फक्त त्यांना तुमची चमक कमी करायची असते. नंबर 8, असं वातावरण जिथे तुमचं मन रोज मरत आहे. अशी जागा जिथे जाऊन तुमचं मन दुखत आहे, तुमची ऊर्जा कमी होत असेल, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब होत असेल. खूपदा आपण अशा लोकांच्या बरोबर राहतो जे आपल्याला टोचून बोलतात, टॉन्ट मारतात, ज्याने आपलं मन दुखतं. कधीकधी तर एवढं टेन्शन येतं की झोप पण गायब होऊन जाते. समजून जा, ती जागा तुमच्या शरीराऐवजी पहिले तुमच्या आत्म्याला मारते आहे.
मित्र हो, हे जीवन छोटंसं आहे. याला प्रत्येक जागेवर आपल्याला सिद्ध करण्यात वाया घालवू नका. जिथे सन्मान, शांती आणि आपुलकी नाही भेटत, त्या जागेपासून दूर होणंच समजूतदारी आहे. जर या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आता मी आपली शांती गमावणार नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो,